नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रो, आपण जो कॅलेंडर आपण टॉपिक सुरू केलेला आहे त्याचा पहिला व्हिडिओ म्हणजे टाइप 1 आपण आधी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे। त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं होतं की तारीख ही कशी असेल, अलग अलग असेल, वर्ष मात्र एकच असेल। अशा पद्धतीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही गणित आहेत, जे काही उदाहरण आहे ते आपण टाइप 1 मध्ये घेतलेले होते। आज आपण टाइप 2 बघणार आहोत, ज्यामध्ये जी तारीख आहे तारीख सारखी राहणार आहे, परंतु वर्ष मात्र बदललेले दिसणार आहेत। बघा विद्यार्थी मित्रो, इथं बघा 26 जानेवारी 2026 ला सोमवार होता, तर 26 जानेवारी 2045 ला कोणता दिवस असेल। म्हणजे इथं काय आहे, तारीख सेम आहे परंतु वर्ष मात्र काय बदललेला आहे। असे जर गणित असेल तर त्याला सोडवण्याची टेक्निक कशा पद्धतीने आहे बघा विद्यार्थी मित्रो। सर्वात आधी काय करायचं आहे, जे इथं याला तारखेला अजिबात पाहायचं नाही। मग काय करायचं आहे तुम्हाला, हे जे वर्ष दिलेलं आहे त्या वर्षामधला पहिले काय करायचं आहे, फरक काढायचा आहे। फरक कितीचा आहे बघा, 45 आणि 26 याच्यामध्ये काय फरक, जर 45 मधून 26 जर गेले तर किती येते 19, म्हणजे फरक किती आला, 19 वर्षाचा फरक आहे 45 आणि 26 मध्ये। त्यानंतर मग काय करायचं आहे, आता 26 पासून तर 45 पर्यंत लीप वर्ष किती आहेत। आता लीप वर्ष कसे आहेत, कसे घ्यायचे ते आपण मागील व्हिडिओमध्ये पूर्णपणे शिकलेलं आहे। आता आपण इथे फक्त त्याचा वापर करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, काय करायचं आहे, लीप इयर्स पाहत असताना काउंटिंग करायला सांगितलं होतं, म्हणजे 26 पासून। आता 26 च्या नंतर येणारा 26 हे तर लीप वर्ष नाही, 26 च्या नंतर येणारा लीप वर्ष कोणता आहे, एक आहे 28, एक त्याच्यानंतर 32, 36, 40, 44 झाले, 44 म्हणजे किती आहे, 5 लीप इयर्स आहेत। म्हणजे कोणते, 28, 32, 36, 40, 44 असे 5 लीप वर्ष आहेत। म्हणजेच काय करायचं आहे, याच्यामध्ये पुन्हा 5 मिळवायचा आहे। आता बघा इथं 19 अधिक 5 तुम्हाला 24 अशा पद्धतीने पण करता येते। म्हणजे काय होईल, 24 म्हणजे काय, याला 7 ने भागून टाका, राहिले किती 3, म्हणजे 3 फक्त रिमाइंडर राहिलेला आहे, म्हणजे बाकी उरलेला आहे। तर काय करायचं आहे, आपण हा जो सोमवार आहे, सोमवारपासून 3 दिवस समोर जा, म्हणजे काय मंगळवार, बुधवार, गुरुवार, म्हणजेच तुमचा जो आहे हा काय येईल, हा गुरुवार येईल विद्यार्थी मित्रो। म्हणजेच 26 जानेवारी 2045 ला कोणता दिवस असेल, तर तो गुरुवार असेल। तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये सर्च मारून बघू शकता विद्यार्थी मित्रो, ह्या गणितामध्ये आपल्या प्रश्नांची किंवा उत्तरांची ॲक्युरेसी किती आहे आणि किती लवकर आपण काढू शकतो। बघा विद्यार्थी मित्रो, आपण दुसरा गणित पाहूया त्याच्यावरचा। इथं 3 मार्च 2016 ला गुरुवार होता। बघा हा बघितल्यानंतर हा लीप वर्ष आपल्याला वाटतो आहे, परंतु बघायचं आहे की लीप वर्ष आपल्याला कुठून घ्यायचं आहे आणि कुठून नाही घ्यायचं आहे। बघा 3 मार्च 2016 ला गुरुवार होता, तर 3 मार्च 2060 ला बघा किती लंब वर्षाचा दिवस आपल्याला काढायला सांगत आहे, आणि तोही आपण अचूक काढून बिलकुल परफेक्ट आणि लवकरात लवकर काढू। बघा विद्यार्थी मित्र, इथं काय करायचं आहे तुम्हाला, आता तारीख तर आपल्याला तारखेशी काहीही लेणं देणं नाही, आपल्याला काय करायचं आहे, वर्ष बघायचं आहे, वर्षामध्ये किती फरक आहेत। आता काय किती फरक आहेत बघा, सर्वात आधी काय करायचं, याचा फरक काढा, किती होईल, हा बघा इथे येईल 4, 60, इथून 4 आणि इथून 1 गेला 5 मधून 1 गेला, हा 4 म्हणजे 44, हा फरक किती झाला, 44। आता काय करायचं, याच्यामध्ये मिळवायचे आहे लीप इयर्स। आता बघा 2016 म्हणाल तुम्ही, लीप इयर्स आहे सर, परंतु हा जो तारीख आहे, तारीख कुठून घ्यायची, 3 मार्च, तर फरवरी याच्यात आलेलाच नाही, म्हणून 2016 हा लीप वर्ष होणार नाही। आता काय करायचं, मग 2016 लीप वर्ष होणार नाही, मग त्याच्यानंतरचे लीप इयर्स पकडा, म्हणजे कोणते कोणते होईल बघा। आता इथे थोडीशी लंबी काउंटिंग आहे, तर आपण इथे लाईन्स खिचून घेऊ आणि आपण याचा डिफरन्स काढू। बघा त्याच्यानंतर कोणता येणार आहे, 20, 24, 28, 32, 36, 40, 44, 48, 52, 56, 60। बघा 3 मार्च आहे, म्हणजे याच्यामध्ये आपला आलेला आहे फरवरी महिना, म्हणून आपल्याला तो 2060 सुद्धा लीप वर्ष घ्यायचा आहे। असे किती झाले आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अशा पद्धतीने आपले किती झालेले, 11 इथे लीप इयर्स आलेले। आता दोन्ही जर मिळाले तर किती होते, बेरीज 55 होते, याला 7 ने भागून टाका, किती होते, 7 छकम 7 7 49 गेले की राहिले किती आहे, आता 6, म्हणजेच काय 6 दिवस समोर जा। 6 दिवस समोर म्हणजे काय, 1 दिवस मागे, 6 दिवस समोर म्हणजे गुरुवार होता, तर 1 दिवस मागे म्हणजे बुधवार। निश्चितच या गणिताचं उत्तर काय असेल,
बुधवार विद्यार्थी मित्र. म्हणजेच काय 3 मार्च 2060ला कोणता दिवस होता तर तो बुधवार होता. आपल्यावर विश्वास नसेल तर तुम्ही मोबाईलवर सर्च करून पाहू शकता विद्यार्थी मित्र. 3 मार्च 2060ला बुधवार हा दिवस तुम्हाला तिथे दिसेल. अशा पद्धतीने पहिलं आणि दुसरं उदाहरण आपण बघितलेलं आहे. यानंतर आपण पुन्हा तिसरं उदाहरण बघूया. बघा विद्यार्थी मित्र यानंतर आपण तिसरा आणि चौथं उदाहरण बघूया. बघा विद्यार्थी मित्र काय आहे, 28 मार्च 2020ला शनिवार होता. 28 मार्च 2020ला काय होता, शनिवार होता. तर 28 मार्च 2005ला कोणता दिवस असेल. बघा विद्यार्थी मित्र इथं काय झालेलं आहे, इथं समोरचं वर्ष नाही दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे मागचं वर्ष काढायला सांगत आहे. म्हणजे काही हरकत नाही, आपण गोंधळून जायची गरज नाही. आपण यापूर्वीही असे उदाहरणं बघितलेली आहे. बघा काय करायचं आहे, सिम्पली आपण शिकलेला आहे त्याच ट्रिकचा वापर करायचा आणि काय करायचं आहे, 2005 हा पहिले येतो आहे म्हणून 2005 पासून तर 2020 पर्यंत पहिले किती वर्षामधला फरक किती येतो तो काढून घ्यायचा आहे. वर्षामधला फरक किती येतो मग बघा इथं किती येतो, 15 झाले. त्यानंतर 2005 पासून तर 20 पर्यंत किती लीप इयर्स येत आहेत, किती लीप वर्ष येत आहेत ते काढूया. बघा 2005 तर लीप वर्ष नाहीच. त्यानंतर येणारा लीप वर्ष कोणता आहे, 8. 2008, 2012, 2016 आणि 2020 येत आहे, कारण मार्चपर्यंत गेलेलं आहे. म्हणजे असे किती लीप इयर्स झाले, 4. म्हणजे इथं किती घ्यायचे आहे, 4. आता बघा यांची जर बेरीज केली तर किती झाले, 19 जर झाले, 19 मधून सरळ 14 ओढून टाका म्हणजे काय होईल, 5 राहिले. याचा अर्थच काय समजायचा, आता आपल्याला बघा मागच्या वर्षाचा दिवस काढायचा आहे. म्हणून आता काय करायचं आहे, 5 दिवस मागे या विद्यार्थी मित्र. कुठून, शनिवारपासून 5 दिवस मागे येणे म्हणजेच 2 दिवस समोर जाणे. म्हणजेच काय, सोमवार इथं काय येईल मग, शनिवार आहे, रविवार आणि सोमवार. निश्चितच काय येईल तुमचा बघा, सोमवार हा दिवस येईल. कोणता, 28 मार्च 2005ला कोणता दिवस येईल तर तो सोमवार राहणार आहे. म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला 5 दिवस मागे जायचं आहे. 5 दिवस मागे गेले की तुम्हाला निश्चित सोमवारच मिळणार आहे. 5 दिवस मागे जाणे काय आणि 2 दिवस समोर जाणे काय, तो दिवस सेम राहणार आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला तिसरं उदाहरण पण समजलेलं आहे. म्हणजे आपण समोरचं जर वर्ष असेल तर ते कसं काढायचं आणि मागचं वर्षाचे दिवस जर काढायचं असेल तर तो कसं काढायचं ते सुद्धा आपण इथं शिकत आहोत. बघा आता याच्यानंतर चौथं उदाहरण. इथं सुद्धा बघा 1 जून 2026ला सोमवार आहे. 1 जून 2026ला सोमवार आहे. तर 1 जून 2000ला कोणता दिवस होता असेल. म्हणजे काय, इथं सुद्धा आपल्याला बॅकच्या वर्षामधला दिवस काढायचा आहे. म्हणजे पाठीमागच्या वर्षाचा दिवस काढायचा आहे. म्हणजे इथं सुद्धा काय करायचं, याच पद्धतीने सोडवायचं आहे. सर्वात आधी काय करायचं, याच्यातला फरक काढून घ्या. फरक किती आहे, 26 आहे. प्लस नंतर लीप इयर्स किती आहे बघा. आता 1 जून 2000 हा लीप इयर्स आहे. परंतु याची सुरुवात ही बघा कुठून घ्यायची आहे, फेब्रुवारी. म्हणजे 29 फेब्रुवारीच्या आधी जर इथं आली असती तारीख तर आपण हा 2000 हा लीप इयर्स कन्सिडर केलेला असता. म्हणजे त्याला सुद्धा ह्या कॅल्क्युलेशनमध्ये घेतलेलं असतं लीप इयरच्या. परंतु याची सुरुवात 1 जूनपासून होत आहे. म्हणजे जो फरवरी महिना जो फरक पाडतो आहे तो महिना निघून गेलेला आहे. म्हणून 2000 हा लीप वर्ष घ्यायचा नाही. म्हणजेच 2000 सुटला. त्यानंतर येणारा लीप वर्ष कोणता आहे मग आता बघा, 4, 8, 12, 16, 20 आणि 24. पुन्हा एकदा मोजून घेऊ. बघा 6 तर निघालेले आहे. पुन्हा एकदा चुकायला नाही पाहिजे यासाठी पुन्हा एकदा कन्फर्मेशन करू. 2000 येणार नाही. 2004, 2008, 2012, 2016, 2000 आपला 20 आणि 2024. म्हणजे अशा पद्धतीचे किती आलेले, 6. आता यांची बेरीज करून टाकू. बेरीज केल्यानंतर किती येणार आहे, 32. 32ला भागून घ्या कितीने, 7ने. राहिले किती, 4 बाकी उरतात, 4. याचा अर्थ काय समजायचा विद्यार्थी मित्र, बघा काढायचं कुणाला, आपल्याला मागील वर्षाचा दिवस काढायचा आहे. म्हणजे काय, 4 दिवस मागे निघून जा. 4 दिवस मागे जाणे म्हणजेच 3 दिवस समोर जाणे. म्हणजे काय, सोमवार आहे, मंगळवार, बुधवार, गुरुवार. निश्चितच याचं उत्तर बघा विद्यार्थी मित्र, हे गुरुवार निघेल. म्हणजेच तुमचा 1 जून 2000ला कोणता दिवस होता असेल तर तो गुरुवार होता. अशा पद्धतीने तुम्हाला मी 4 उदाहरणं समजून सांगितलेले आहे विद्यार्थी मित्र. ह्या 4ही उदाहरणावरून तुम्हाला बघा, समोरचे जर वर्ष असेल तर ते दिवस कसे काढायचे आणि मागचे वर्षी असेल तर त्याचे दिवस कसे काढायचे, हे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. मला वाटते आहे की तुम्हाला हे ट्रिक आणि हे गणित तुम्हाला पूर्णपणे समजलेले आहे असं मी गृहीत धरतो आहे. आता जे बघा 5वं गणित दिलेलं, 10 एप्रिल 2004ला सोमवार होता, तर 10 एप्रिल 2026ला कोणता दिवस असेल हे तुम्हाला काढायचं आहे.
ते काढलेले उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच नवनवीन ट्रिककरिता माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायचं आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो. धन्यवाद.